मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य केवळ एक राजकीय टोमणा नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे खूप मोठी हालचाल सुरू असल्याचं ते संकेत होतं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला 2 दिवसही होत नाहीयेत, तोच महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून सोडणारा एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली. भाजप आणि एनडीए सोबत जाण्यासाठी आता थेट शरद पवार गटाच्या आमदारांनीच शरद पवारांवर दबाव आणण्याची सुरुवात झाली. विधिमंडळात झालेल्या एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वाच्या बैठकीत आमदारांनी हा आग्रह धरल्याची खात्रीशीर माहिती समोर आली. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी यावर खूप रुचक मत मांडल्याचे बोललं जातं. जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यासोबत एक गुप्त भेट घेतली होती आणि आता पक्षाच्या आमदारांची मनं वळवण्यात, त्यांची मतं जाणून घेण्यात सुद्धा जयंत पाटीलच सर्वात पुढे असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे या बैठकीला शरद पवार गटाचे 10 पैकी तब्बल 9 आमदारांची उपस्थिती होती. पण भाजपा विरोधात नेहमी आक्रमक असणारे रोहित पवार मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून पूर्णपणे लांब होते. किंबहुना त्यांना जाणून बुजून दूर ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सगळ्या घडामोडीमुळे शरद पवार गटात भाजपासोबत जाण्यासाठी प्रचंड मोठ्या हालचाली सुरू झाल्यात का? आणि शरद पवारांचे सर्वात महत्त्वाचे सहकारी मानले जाणारे जयंत पाटीलच या सगळ्यासाठी पुढाकार घेत आहेत का? या सगळ्या चर्चामागे नेमकं कारण काय? शरद पवारांचे खासदार एनडीएत जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता आमदार सुद्धा त्यासाठी शरद पवारांवर दबाव का आणत आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणातील या संभाव्य भूकंपाची संपूर्ण इनसाइड स्टोरी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. राजकारणात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय बोलली जात नाही, विशेषतः जेव्हा ती चंद्रकांत पाटलासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून येते. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायचा सल्ला दिलाय. हा सल्ला वरवर पाहता केवळ राजकीय वाटत असला तरी त्यामागे शरद पवार गटाच्या आतल्या गोष्टी सुरू असलेल्या नाराजीची माहिती भाजप नेत्यांना आधीच मिळाली होती. गेल्या काही काळापासून शरद पवार गटातील आमदारांमध्ये आपल्या राजकीय भविष्याबद्दल मोठी काळजी निर्माण झाली. महाविकास आघाडीमध्ये राहून जागा वाटपाचे होणारे वाद, पक्षाची मर्यादित ताकद आणि सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील रखडलेली विकास कामे, यामुळे आमदार खूप वैतागलेले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी नेमक्या याच दुखत्या जागेवर बोट ठेवलेत आणि यानंतर अवघ्या 48 तासात आमदारांच्या दबावाची बातमी समोर आली. या संपूर्ण प्रकरणाच्या मध्यभागी आहे ते म्हणजे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि शांत नेते मानले जातात. मात्र काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्यात झालेली एक गुप्त भेट सध्या चर्चेचा मुख्य विषय बनली. जरी ही कौटुंबिक किंवा साधी सदिच्छा भेट असल्याचा दावा केला तरी राजकीय वर्तुळात या भेटीचा वेगळाच अर्थ काढला जात आहे. विनोद तावडे हे भाजपाचे दिल्लीच्या पातळीवरील खूप मोठे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागील रणनीती आखण्यात ते खूप हुशार आहेत. या भेटीनंतरच विधिमंडळातील आमदारांच्या बैठकीत भाजपासोबत जाण्याच्या हालचालींना वेग आला. जयंत पाटील स्वतः आमदारांची मते जाणून घेत आहेत आणि तेच या संपूर्ण विषयात मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत अशी चर्चा सुरू झाली. विधिमंडळात झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत एक खूप महत्त्वाची आकडेवारी समोर आली. पक्षाचे एकूण 10 पैकी तब्बल 9 आमदार या बैठकीला हजर होते आणि या 9 आमदारांनी एकमुखाने पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी भाजपासोबत जाण्याचा पर्याय उघडा ठेवावा असा आग्रह थेट शरद पवारांकडे धरल्याचं समजतंय. पण या बैठकीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती. रोहित पवार हे नेहमीच भाजप आणि अजित पवारांवर अत्यंत टोकाची आणि आक्रमक टीका करत असतात. ते पक्षात मवियासोबत राहण्याच्या बाजूने सर्वात खंबीरपणे उभे आहेत. अशा परिस्थितीत 9 आमदारांच्या या महत्त्वाच्या बैठकीपासून रोहित पवार यांना पूर्णपणे दूर ठेवण्यात आले. सूत्रांच्या मध्ये रोहित पवारांना या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती, जेणेकरून आमदारांना आपली भाजपासोबत जाण्याची इच्छा कोणतीही अडचण न येता उघडपणे मांडता येईल. हा थेट संकेत आहे की पक्षातील बहुतेक आमदारांची दिशा रोहित पवारांच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आता खासदारांपाठोपाठ आमदार सुद्धा शरद पवारांवर दबाव का आणत आहेत यामागेही काही प्रमुख कारणे आहेत. पहिलं म्हणजे विरोधी पक्षात राहिल्यामुळे आमदारांना आपल्या मतदारसंघासाठी निधी मिळवणे अत्यंत कठीण झालं. आगामी निवडणुका डोळ्यासमोर असताना जर हातात सत्ता नसेल किंवा सरकार अनुकूल नसेल तर मतदारांना काय तोंड दाखवायचे ही भीती आमदारांना सतावत आहे. दुसरं म्हणजे अजित पवार ज्या प्रकारे सत्तेत जाऊन निधी आणि सत्तेचा पुरेपूर वापर करत आहेत ते पाहून शरद पवार गटातील आमदारांनाही वाटू लागले की सत्तेसोबत राहणे राजकीयदृष्ट्या फायद्याचं आहे. आणि तिसरं म्हणजे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत जागा वाटप करताना शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार आणि निवडून येण्याची शक्यता किती याबद्दल आमदारांच्या मनात मोठी शंका आहे. त्यापेक्षा भाजपासोबत गेल्यास राजकीय स्थैर्य मिळेल असा एक मोठा सूर आमदारांमध्ये आहे.
आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत ते राजकारणाचे महागुरू मानले जाणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेकडे. शरद पवारांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत असे अनेक चढउतार पाहिले आहेत. एका बाजूला जयंत पाटलांच्या माध्यमातून आमदारांचा येत असलेला प्रचंड दबाव आणि दुसऱ्या बाजूला रोहित पवारांसारखा तरुण नेत्याची आक्रमक विरोधी भूमिका. अशा कात्रीत पवार अडकलेत. पवार आमदारांच्या दबावापुढे झुकून भाजपासोबत जाण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणार की नेहमीप्रमाणे आपली वेट अँड वॉचची भूमिका ठेवून आमदारांची समजूत काढणार, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. मात्र जयंत पाटलांसारखा खांदा पाठीराखा जर या हालचालींचा केंद्रस्थानी असेल तर पवारांनाही यावर गंभीरपणे विचार करावे लागतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गटाने आपल्या भविष्यासाठी खरोखरच भाजपासोबत जायला हवे का? जयंत पाटील खरोखरच यासाठी पुढाकार घेत आहेत का? आणि या संपूर्ण विषयात रोहित पवारांना बाजूला ठेवणं योग्य आहे का? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच सोप्या राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.